महाराष्ट्रामध्ये 2026 या वर्षामध्ये जून ते सप्टेंबर या लांब पल्ल्याच्या महिन्यांमध्ये किंवा लांब पल्ल्याच्या अंदाजामध्ये राज्यात सरासरीच्या 98% पावसाचा अंदाज आहे। हा अंदाज मॉडेल एरर 5% धरल्यास 93% ही होऊ शकतो पाऊस, किंवा 98.5 केलं तर 103% काही भागात पाऊस होऊ शकतो। आता प्रामुख्यानं 4-5 ठिकाणी तर सरासरीच्या जवळपास पाऊस आहे। त्यातलं दापोली असेल, पुणे असेल, त्याचप्रमाणे परभणी असेल, नागपूर असेल, या 4-5 स्थानिकात सरासरीच्या जवळपास पाऊस होण्याचा अंदाज आहे। मात्र यावर्षी मोठे खंड राहणार आहेत पावसात, हे वैशिष्ट्य या हवामानाचं आहे। पाऊस आहे चांगला, पण खंड आहेत मोठे, आणि ते खंडाचा कालावधी मोठा असेल त्यावेळेला जी काही पीक पद्धती असेल ही आपण निवडू ती फार महत्त्वाची असणार आहे। आंतर मशागतीची कामं महत्त्वाची असणार आहेत। या पद्धतीनं आपण सर्व जर नियोजन केलं तर या हंगामामध्ये जरी पाऊस कमी असला, अवर्षण टाईपचं वर्ष असलं तरी त्याच्यावर मात करण्याचं काम आपण करू शकू। कोणत्या भागात किती पाऊस पडला? साधारणपणे अकोला इथं 97% पश्चिम विदर्भ आहे, मध्य विदर्भात 100% यवतमाळ आणि नागपूरला आहे। त्याचप्रमाणे पूर्व विदर्भात सिंधेवाही इथं 96% सरासरीचे आहे। परभणीला मराठवाड्यात 100% त्या स्टेशनचं आहे, इथं फरक पडू शकतो। धाराशिव, लातूर, बीड, त्याचप्रमाणे औरंगाबादचा काही भाग, या भागात कमी पाऊस होऊ शकतो, जरी आपण 100% म्हटलं असलं तरी। म्हणून प्लस मायनस आहे, 100 वजा 5 95% होऊ शकतो, किंवा 105% देखील काही ठिकाणी होऊ शकतो। दापोली कोकणातलं ठिकाण आहे, इथं 3339 मिलीमीटर 100% सरासरी पाऊस होईल। निफाड नाशिकला साधारणपणे 98% पावसाचा अंदाज आहे। धुळ्याला 94% पावसाचा अंदाज आहे। इथं काळजी घेण्याची गरज आहे। धुळे, जळगाव आणि नाशिकचा पूर्व भाग इथं काळजी घेण्याची गरज राहणार आहे। या तर धुळ्याला 94, जळगावला 96, पश्चिम महाराष्ट्रात 97.5 आणि टक्के, त्यातलं कोल्हापूरला 96, कराडला 97, वाडेगावला 98 आणि सोलापूरला 96%, राहुरीला 99% आणि पुण्याला 100% सरासरीचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्यात 5% कमी होऊ शकतो, अगर 5% वाढू शकतो, हे एवढं मात्र लक्षात ठेवावं। आणि एकूणच असा हा पाऊस जर त्याचा ताण पडतील त्यावेळेला विशेष काळजी घेणं गरजेचं लागेल। ती काळजी घेतली तर आपल्याला काही प्रमाणात होईना पण चांगल्यापैकी पीक उत्पादन काढणं शक्य होईल। त्यातली बाजरी अधिक तूर ही पीक पद्धती, बाजरी अधिक भुईमुग ही पीक पद्धती, मूग, उडीद, मटकी, चवळी ही कमी कालावधीची पिकं घ्या। त्याशिवाय आपल्याला हे साध्य नाही होणार। मोठ्या कालावधीची, जास्त पाणी लागणारी, पाण्याचा ताण न सहन करणारी पिकं जर घेतली तर निश्चितपणे शेतीमध्ये आपल्याला अडचण येऊ शकेल। ही अडचण येऊ नये म्हणून अशा पद्धतीने करा। पेरणीच्या बाबत काय सांगाल? पेरणी करताना 65 मिलीमीटरपर्यंत जमिनीत ओलावा किंवा तितका पाऊस हा झाला पाहिजे, आणि जमीन 2 ते 3 फूट खोलीपर्यंत ओली असली पाहिजे, तेव्हाच पेरण्या करा। पेरण्यांची घाई करू नका, असं मी या सीझनच्या दृष्टीने सांगेन। धरणांची काय स्थिती आहे? धरणामध्ये उजनी आणि जायकवाडी हे धरणांची क्षमता मोठी आहे, त्यामुळे ती थोड्याफार प्रमाणात का होईना पण थोडे कमी भरतील, म्हणजे पूर्ण क्षमतेने भरतील याची खात्री नाही सांगता येत, पण बाकीची धरणं मात्र भरतील। मध्यम आणि लहान प्रकल्प निश्चितपणे 100% भरतील, आणि चांगल्या प्रकारे पाण्याची सुविधा एकदम जी काही सिरियस परिस्थिती तयार केली जाते, वातावरण केलं जाते, इतकं राहणार नाही। सर, एल निनोबद्दल भरपूर चर्चा होते, तुमचं काय मत आहे त्यावर? आता एल निनोबद्दल एवढी चर्चा होते की सुपर एल निनो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रशांत महासागराच्या पाण्याच्या तापमानाशी संबंधित आहेत। आताही पेरूजवळ 20 अंश सेल्सिअस तापमान आहे, इक्वॅडोरजवळ 24 अंश सेल्सिअस तापमान आहे। आताही एल निनोचा प्रभाव नाही आहे, पण तरी पण आला एल निनो, येईल एल निनो, सुपर एल निनो येईल। मग ते सुपर एल निनोला 2.5 अंश सेल्सिअसनी सरासरीपेक्षा तापमान वाढावं लागतं तिथल्या पाण्याच्या, आणि एल निनोला 0.5 अंश सेल्सिअसनी वाढावं लागतं। आज तरी तशी स्थिती तिथं नाही आहे, आणि अजूनही काही एल निनोचा प्रभाव नाही आहे। मग IODचा एक भाग आहे, इंडियन ओशन डायपोलचा, त्याच्यामध्ये
हिंदी महासागराच्या पूर्व भागातलं तापमान आणि पश्चिम भागातलं तापमान आता वाढायला लागले. हे वाढलं आणि आय.ओ.डी देखील जर का पॉझिटिव्ह झाला तर मग आपल्याला हे अंदाज एकदम बरोबर परफेक्ट येऊ शकते. शेतकऱ्यांना तुमचं काय आहे? शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की आता हा सीझन जपून काढा, जागरूकतेनं करा, घाबरून जाऊ नका. या परिस्थितीला सामोरे जाऊया आपण आणि पिकांच्या निवडी बरोबर करा. पिकांच्या पेरण्या वेळेवर करा आणि घाई करू नका पेरणीच्या बाबतीत. हे निश्चित. गॅप पडल्यास टोकन करा पेरणीनंतर. भात खाचरांमध्ये देखील 2 टप्प्यात रोपं एवढ्यासाठी टाकायची की पहिली जर जास्त जुनी रोपं झाली आणि मात्र पावसाचं पाणी साठलं नाही तर अडचण येऊ नये म्हणून दुसऱ्या टप्प्यातलाही वापर करता येईल. असं साधारणपणे करता येईल.